आधी एक स्वदेशीचं प्रतीक, देशभक्तीचं प्रतीक असं त्याच्याकडे बघितलं जायचं. त्यामुळे हा खादी हा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, केवळ वस्त्र नाहीये, तो एक विचार आहे आणि आपल्या जीवनात प्रत्यक्ष वागण्याचा एक दृष्टिकोन आहे. ही दृष्टिकोन ही आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीत जे कारागीर आहेत यांना हे प्रोत्साहन देण्यासाठी शेवटी ते एक कौशल्य आहे, स्वयंरोजगाराचं एक माध्यम आहे. आणि पेटीचं तर एका मधपेटीतनं फुलोरा चांगला असेल तर 10 ते 12 किलो मध एका याला मिळू शकतो. आज या मधाचा जो हमी भाव आहे, हा हमी भाव आमच्या मंडळाने सर्वात जास्त देशात आपल्या महाराष्ट्रात दिलेला आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 रोजी आणि स्वातंत्र्याच्या नंतर महात्मा गांधींनी खेड्याकडे चला अशा पद्धतीचा एक संदेश दिला आणि मग खेड्यामधली जी काय 12 बलुतेदार जे लोक होते यांच्याकरता काहीतरी एक रोजगार मिळावा किंवा कामधंदा मिळावा याच्यासाठी 1957 साली खादी ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली. आत्ता जे केंद्र सरकारचं लघु उद्योग मंत्रालय जे आहे, लघु सूक्ष्म आणि मध्यम स्वरूपाचं जे उद्योग मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत हे खादी ग्रामोद्योग मंडळ येतं. पण महाराष्ट्रात देखील खादी ग्रामोद्योग मंडळाचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि हे काम नेमकं कशा पद्धतीचं सुरू आहे आपल्याला त्याची फारशी काही कल्पना नाहीये. त्या मंडळाकडे फारसं कोणी गांभीर्याने अद्याप पाहिले देखील नाहीये. मात्र सध्या सभापती जे आहेत रवींद्र साठे हे या मंडळाचं काम सुरू करत आहेत आणि यांनी गेले 2.5 वर्षामध्ये यांनी काम फार मोठ्या प्रमाणावरती पसरवलेलं आहे. त्यांचं काम नेमकं कशा स्वरूपाचं चालतं हे आपण आज त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. त्यासाठी रवींद्र साठे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार रवींद्रजी. MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर खादी ग्रामोद्योग मंडळ हे अनेक मंडळांपैकी एक आहे आणि मग त्याचंही राजकीय स्वरूपाचं काही काम चालतं का किंवा राजकीय या नियुक्त्या आहेत का काय असंच सर्वसामान्य माणसाला वाटत राहतं. तर आपल्याला हे सर्वसामान्य माणसाला कनेक्ट करणारं म्हणजे थेट कनेक्ट करणारं आणि जो गरीब घटक आहे या गरीब घटकाला नेमकं काम देणारं अशा पद्धतीचं हे मंडळ आहे हे आपल्याशी बातचीत करताना मला आता समजलं. तर नेमकं ह्या मंडळाचा उद्देश काय आहे आणि त्याची स्थापनेमागची नेमकी त्याची भूमिका काय आहे? सर्व दर्शकांना मनापासून नमस्कार. एकतर खादी हा विषय आपल्या देशाला तसा नवीन नाही. म्हणजे हे खरं आहे की महात्मा गांधींनी खादी या विषयाला पुनर्जन्म दिला, एका अर्थाने पुनर्जीवित केलं. पण फार पुरातन काळापासून खादी हा विषय आपल्या देशात अस्तित्वात आहे. जेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या अर्थाने आर्थिक साम्राज्यवाद आपल्या देशावर होता. त्यामुळे महात्मा गांधी जेव्हा ब्रिटनमध्ये शिकायला गेले किंवा दक्षिण आफ्रिकेत गेले उच्च शिक्षणासाठी, त्यावेळी त्यांना खादी हा विषय नीट माहीत नव्हता किंवा चरखा विषय माहीत नव्हता. पण जेव्हा लंडनमध्ये ते असताना तिकडच्या तरुणांशी त्यांची चर्चा झाली आणि तेव्हा असा विषय पुढे आला की ब्रिटन हा आर्थिक साम्राज्यवाद आपल्यावर गाजवतोय. म्हणजे आपल्याकडच्याच वस्तू घेऊन, आपल्याकडचंच कापड घेऊन, कच्चं कापड घेऊन, कच्चा माल घेऊन तो ब्रिटनमध्ये तयार करतो आणि आपल्याला दुप्पट भावाने एका अर्थाने विकतो. त्यामुळे आपलाच माल आपण जास्त किमतीत विकत घेतो. याच्यापेक्षा जर याच देशातलं उत्पादन या देशात जर निर्माण झालं तर आपल्याला केव्हाही ते चांगल्या दराने मिळू शकेल, स्वस्तात मिळू शकेल, किफायतशीर होईल आणि ब्रिटिशांचा जो आर्थिक साम्राज्यवाद आहे त्यालाही कुठेतरी उत्तर राहील, अशी ती मूळ संकल्पना होती. आणि त्यातनं चरखा असा विषय पुढे आला आणि मग गांधीजींनी हा चरखा आपल्या हातात घेतला आणि 1917 साली पहिला चरखा गुजरातमध्ये चालला. गंगाबेन नावाच्या एका विधवेने एका गावात तो चरखा आणून दिला आणि मग तो खादीचा पुनर्जन्म झाला. असा इतिहास आहे भारताचा. बरोबर. आणि मग तेव्हा आर्थिक साम्राज्यवादाला ब्रिटिशांच्या उत्तर देण्यासाठी म्हणून त्यांनी याची स्थापना केली, खादी बोर्डाची स्थापना केली आणि नंतर मग ते ब्रिटिशांविरुद्ध लढण्याचं एक शस्त्रच बनलं. आणि मग अनेकांनी खादीचा पेहराव वस्त्र खादी करायला सुरुवात केली. जसं पुरुषांनी कुर्ता पायजमा जॅकेट, स्त्रियांनी साड्या, अशा प्रकारे खादी वापरायला सुरुवात केली. खादी एक स्वदेशीचं प्रतीक, देशभक्तीचं प्रतीक असं त्याच्याकडे बघितलं जायचं. जी लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री दिली त्याच्या स्वदेशी एक भाग होता, त्या स्वदेशीचा मुख्य भाग हा खादी. त्यामुळे ही खादी संकल्पना
ही महात्मा गांधींनी त्याला पुनर्जीवित केलं. आणि मग तुम्ही मगाशी जसं म्हणालात तसं देशाला स्वातंत्र्य मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांना या देशातनं घालवण्यासाठी जो खादीचा उपयोग या चळवळीचा होता तो थोडासा मागे पडला, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण शेवटी या खादी विषयातलं जे इंग्रजीत आपण स्पिरिट म्हणतो, जो भाव म्हणतो, हा भाव होता स्वदेशीचा. आपल्या देशातलं झालेलं वस्त्र आपण वापरण्याला एक जगात वेगळी किंमत आहे, त्याच्यात देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे अशा उद्देशातनं 1957 साली ही राष्ट्रीय स्तरावर खादी आयोग निर्माण झाला, खादी आणि ग्रामोद्योग आयोग. आणि मग पुढच्या 2-3 वर्षात प्रत्येक राज्यात खादी बोर्ड तयार झाली. आणि मग आपल्या 1960 कायद्याच्या अन्वये महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आपलं इथे अस्तित्वात आलं. अस्तित्वात आलं आणि प्रत्यक्ष त्याचं काम 1962 साली सुरू झालं. बरोबर. त्यामुळे हा खादी मंडळाचा महाराष्ट्र इतिहास आहे. निश्चितपणे. आता आपण उद्देश पाहिला किंवा इतिहास आपण पाहिला, तर हे सगळं सुरू असताना मंडळाच्या मार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत म्हणजे 12 बलुतेदार ज्याला आपण म्हणतो यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी कामधंदा मिळावा याच्यासाठी आपल्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्या योजना कशा पद्धतीने आपण राबवतो? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी 20 पाग्यांविषयी कृतज्ञता बाळगीन. कारण या 20 पाग्यांमुळे ज्यांनी रोजगार हमी योजना या देशात आणली बरोबर. महाराष्ट्रात, आणि आजच पुढे त्याचं विस्तारित स्वरूप आज मनरेगा म्हणून आपण जी योजना बघतो, तर 20 पागाण्याचं खूप मोठं, ज्याला आपण म्हणू मंडळाला आकार उकार देण्यात किंवा मंडळाला मोठं करण्यात ज्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले, एक नेतृत्व दिलं, असे 20 पागे यांच्याबद्दलची कृतज्ञता सुरुवातीला मी व्यक्त करतो. आणि मग बाळासाहेब भारदे आहेत, डॉक्टर प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहे, अशी थोर मंडळी, शिरुभाऊ लिम आहेत, अशी थोर मंडळी या मंडळाचे सभापती म्हणून राहिलेले आहेत. त्या सर्वांचं मोठं योगदान आहे की मंडळाचं जे आजपर्यंत काही कामकाज चाललंय या सर्व ह्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे. आता तुम्ही जो म्हणालात की हा खादी ग्रामोद्योगचा मुख्य उद्देश काय आहे, तर मुख्य उद्देश असा आहे की गावातल्या तरुणांना, बेरोजगार आहेत किंवा महिला आहेत, पुरुष आहेत, यांना त्यांच्याच गावात स्वयंरोजगार मिळाला पाहिजे. ही मूळ खादी मंडळाची किंवा या सगळ्या योजनांमागची ही मूळ भूमिका आहे. म्हणजे आज आपण बघतो की शहरी भागांकडे जे लोंढे येतात, हे लोंढे जर गावातच थांबायचे असतील तर त्यांना गावात रोजगार मिळाला पाहिजे. त्यामुळे गांधींनी खेड्यांकडे त्याला सांगितलं, आणि खेडे जर स्वयंपूर्ण झालं तर आपला देश अधिकाधिक लवकर आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल, त्यांची कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना मांडली. त्याच्यात ते 12 बलुतेदार होते. त्यामुळे खादीचा मुख्य उद्देश गावातल्याच लोकांना, स्थानिक लोकांना तिथेच रोजगार मिळवून देणं आणि गाव हे स्वयंपूर्ण करणं. त्यामुळे या माध्यमातून आज खादी जे प्रत्यक्ष उत्पादन करतात अशांना जर हे देणं आहेच, त्यांना प्रोत्साहन देणं आहेच, खादी कपडा म्हणून, पण खादी आणि ग्रामोद्योग आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोणते कोणते नवीन उद्योग सुरू करता येतील याच्यासाठी आमच्या मंडळाच्या योजना आहेत. काही केंद्र सरकारच्या आहेत, काही राज्य सरकारच्या आहेत, काही आमची स्वतःची आहेत. तर अशा मुख्यत्वे 4 योजना आता ज्या आहेत आमच्या, या 4 योजनाची माहिती मी अतिशय संक्षेपात आपल्याला देईन. त्यातली पहिली आहे ती प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला इंग्रजीत PMEGP म्हणतात. दुसरं आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आणि तिसरा आहे तो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, कौशल्य योजना. अशा 3 योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेत. आणि एक स्वतःची आमची वेगळी योजना, ती मदकेंद्र योजना, त्याची माहिती आपण त्याच्याकडे येऊ नंतर देईन मी. तर या PMEGP जी योजना आहे, त्या योजनेत कुठच्याही युवकाला किंवा कुठच्याही पुरुषाला, कुठच्याही महिलेला हे 50 लाखापर्यंत आपण कर्ज देतो. बरं. त्याला जर व्यवसाय करायचा असेल तर. आणि त्याच्यात 4 क्षेत्रही वर्जित आहेत. जसं शेतीकरण, शेतीचा वेगळा विभाग आहे सरकारी, पशुपालन वेगळा विभाग आहे, आणि गांधीजी असल्यामुळे तिथे अहिंसा आहे, त्यामुळे तिथे मांसाहार नाही, आणि चौथं आहे तर दारूचा व्यवसाय करता येणार नाही. असे 4 जर क्षेत्र सोडली तर इंग्रजीत त्याला स्काय इज द लिमिट म्हणतो. हे कुठचा व्यवसाय तुम्ही सुरू करा त्याला 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आणि त्याच्यात पुन्हा ग्रामीण भागात विशेष ज्याला वर्ग आपण म्हणतो किंवा कुठेही की ज्या महिला आहेत किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, डोंगराळ प्रदेशात जे लोक राहतात, त्यांच्यासाठी त्या 50 लाखामध्ये 35% सबसिडी आहे. बरं. त्यामुळे या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात लोकांनी लाभ घेतलेला आहे. आणि 2009 पासून ही प्रत्यक्ष योजना सुरुवात झाली, आणि त्या सगळ्याची कार्यवाही
हे आमचं खादी मंडळ करत आहे. तशीच त्याच धर्तीवर इथे 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जो पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, त्याच धर्तीवर आपल्या राज्याने सुरू केला. या दोन्ही योजनांमधून भरपूर युवक, भरपूर महिला इथे सुद्धा आपल्यात अशाच पद्धतीचं सहभागी कर्ज मिळतं त्यांना. अशात फक्त तिथे वयाचं एक बंधन आहे. बरं. म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 45 वयाची अट आहे. बाकी त्या 45 कोणी आपल्याला अर्ज करू शकतो. प्रधानमंत्री योजनेत मात्र ती वयाची अट नाहीये. बरोबर. त्यामुळे हा एक त्यातला फरक आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात यातनं तिसरी लोकांनी एक तुम्ही योजना तिसरी योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, जी आपल्याकडे 12 बलुतेदार एकेकाळी होते. हो. तर आता गेल्या वर्षीपासून प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला ती घोषणा केली आणि त्याच्यात आणखीन 6 ज्याला आपण म्हणू की कला, कारागीर हे जोडले. म्हणजे त्याच्यात अगदी महिलांसाठी ब्युटी पार्लर आहे किंवा आपण मच्छीमारीचा व्यवसाय म्हणतो, त्या मच्छीमारांसाठी जे जाळं निर्माण करायला लागतं, जाळं म्हणजे नेट, त्या नेट तयार करण्यासाठी सुद्धा त्याच्यात योजना आहे ती. नंतर कुलप बनवणं, आज ती एक कला अस्तंगत होत चालली, तर कुलप बनवणं याची सुद्धा एक वेगळी हे आहे, कारागिरी आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीत जे कारागीर आहेत यांना हे प्रोत्साहन देण्यासाठी शेवटी ते एक कौशल्य आहे, स्वयंरोजगाराचं एक माध्यम आहे. आणि त्यालाच पुढे आणखीन या योजनेत ज्याला आपण विस्तार असा झालेला आहे तो असा की ह्याच्या शहरी भागात सुद्धा आपण ही योजना राबवतोय. ग्रामीण भागात आहेत पण शहरी भागात सुद्धा ही योजना राबवतोय. आणि त्याच्यात आणखीन असं की तुम्ही पारंपरिक व्यवसाय करणारे असाल, त्या कारागीर, त्यासाठी गरज नाहीये. म्हणजे उद्या तुम्हाला वाटलं की आपण गवंडी काम करू तरी तुम्ही करू शकता. फक्त त्याला अट काय की तुम्ही एखाद्या प्रगत गवंडीचं काम करणार आहे किंवा प्रगत एखादा शिंपी आहे, त्याच्याकडे तुम्ही साधारण 7-8 महिने प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही एका अर्थाने त्या योजनेसाठी तुम्ही तयार झाला, पात्र झाला. म्हणजे गुरु शिष्य परंपरा अशी सुद्धा त्याच्यात जोडलेली. तर अशा 3 ही भारतीय परंपरा जी आहे गुरु शिष्याच्या नातं लागणारी, अगदी त्या परंपरेमध्ये हे बसवण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या 3 योजना या मोठ्या प्रमाणात या सगळ्या देशातच चालू आहे. महाराष्ट्रात या 3 योजना मुख्यत्वे चालू आहेत आणि त्याचा अनेक मंडळी लाभ घेत आहेत. याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला चौथी योजना जी आहे ती चौथ्या योजनेवरती तुम्ही विशेष भर दिलेला मला दिसतोय. कारण तुमच्या कारकिर्दीमध्ये मधु संकलन किंवा मधाचं गाव अशी एक तुम्ही योजना जी कदाचित आधी अस्तित्वात असेल पण त्याला खऱ्या अर्थाने बुस्टिंग करण्याचं किंवा खऱ्या अर्थाने त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, लोकांचा सहभाग अधिकाधिक त्याच्यामध्ये व्हावा याच्यासाठी तुम्ही एक विशेष प्रयत्न केलेले असतात. त्याबद्दल काय सांगता येईल? बरोबर आहे. एकतर मधमाशी आणि मध या विषयात एवढी ताकद आहे, कारण मधमाशी आपल्याला दिसायला एवढीशी दिसते, पण ती म्हणजे आपण नारळाला जसा कल्पवृक्ष म्हणतो तसं निसर्गाला लाभलेलं मधमाशी एक वरदान आहे. कारण ती पर्यावरणाचं संतुलन करते आणि आज आपण सर्व अन्न खातो याचं 80% श्रेय मधमाशीला जातं, कारण तिच्यामुळे परपरागीकरण होतं आणि सगळी फळं, फुलं, पिकं जी फुलतात ती मधमाशांमुळे फुलतात. त्यामुळे मधमाशीबद्दलची आपण कृतज्ञता बाळगायला पाहिजे. पण अनेकांना मधमाशा विषयातलं फारसं ज्ञान नसतं, घाबरतो माणूस, मधमाशी चावते. विषय तुम्हाला एक सांगावं वाटतं मला की मधमाशी स्वतःहून कधीच चावत नाही, तिला जर डिवचलं तरच ती चावते. पण तिच्या विषयाचा एक गैरसमज आहे. म्हणजे एखाद्या लहान मुलाचा सांभाळ आपण जसं करतो तसं मधमाशीचं पालन आपण केलं तर आपल्याला ते खूप चांगलं उत्पन्न देऊ शकतं. म्हणजे शेतकरी आणि मधमाशी याचं तर एकदम अतूट नातं आहे. एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात एक एकर शेतात 2 मधपेट्या ठेवल्या तर त्याचं दुप्पट उत्पन्न होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचंही प्रबोधन झालं पाहिजे, सर्वसामान्य माणसांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि मुख्यत्वे मधमाशी पालन व्यवसायाकडे युवकांनी वळलं पाहिजे. त्यामुळे ती मधकेंद्र योजना घेऊन महाराष्ट्र सरकार काम करत आहे आणि मला सांगायला आनंद होतो की सगळ्या भारतात नसेल असं एक वैशिष्ट्य आपल्या मंडळाला आहे. ती मंडळाची स्वतःची स्वतंत्र घटना आहे आणि मंडळाचं स्वतःचं स्वतंत्र मधसंचालनालय आहे महाबळेश्वरला, जिथे मध गोळा केला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि मधुबन नावाने आम्ही आमचा शुद्ध सेंद्रिय मध विकतो. म्हणजे मधुबन हा ब्रँड आहे. मधुबन हा ब्रँड आहे. आमच्या सगळ्या खादी मंडळाचा जो मध निघतो त्याचा मधुबन हा ब्रँड आहे. आणि प्रत्यक्ष ज्याला मधमाशी पालन करायचं आहे त्याला निशुल्क आम्ही प्रशिक्षण देतो 10 दिवसांचं आणि जाताना त्याला एक मधाची पेटी सुद्धा देतो राणी माशीच्या वसाहती सकट. बरं, म्हणजे त्याला रॉ मटेरियल पूर्ण उपलब्ध. बरोबर. फक्त त्याच्यात म्हणजे आता ती 50% आपण आम्ही 50% आम्ही अनुदान देतो आणि केवळ 2,500 रुपये त्याला भरायचे असतात त्या व्यक्तीला. पण एक मधपेटी म्हणजे एक मधपेटी एखादी पाळली समजा
त्याचं नीट योग्य प्रकारे त्यांनी संचालन केलं त्या मदपेटीचं, तर एका मदपेटीतनं फुलोरा चांगला असेल तर 10 ते 12 किलो मध एका याला मिळू शकतो. बरं. आणि आज तोही मला सांगायला आनंद होतो की आज या मधाचा जो हमी भाव आहे, हा हमी भाव आमच्या मंडळाने सर्वात जास्त देशात आपल्या महाराष्ट्रात दिलेला आहे. 500 रुपये हमी भावाने आम्ही शेतकऱ्याकडनं मध विकत घेतो. अच्छा, बरं. हा दर आहे तो कुठच्याच राज्यात नाहीये. त्यामुळे खूप चांगलं त्याचं ज्याला आपण अशी म्हणू, मधाची गावं आपण सुरुवात केली तेव्हा किती होती आणि त्याचा विस्तार किती झालाय काय सांगता येईल? सुरुवात एक मांगर नावाचं एक मधाचं गाव पहिलं झालं महाबळेश्वर तालुक्यात. आता आम्ही महाराष्ट्र शासनाला आम्ही एक प्रस्ताव सादर केला की जसं मांगर झालं त्या मांगरच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मधाचं गाव व्हावं. तर मला सांगायला आनंद वाटतो की आता कोल्हापूर जिल्ह्यात तर पाटगाव दुसरं गाव झालं. नंतर पालघरला चिकू, आपल्याला माहिती आहे चिकूची केवढी गोडी आहे. त्या चिकूच्या गावात घोलवड आम्ही एक मधाचं गाव आम्ही प्रक्रिया ती सगळी सुरू झालेली आहे. आणि आता पुढच्या आता आचारसंहिता केव्हाही लागेल, पण आमच्याकडे आता 10 गावांचे प्रस्ताव तयार आहेत. बरं. त्यामुळे पुढच्या काळात एक एक ज्याला योजनाबद्ध रीतीने मधाची गावं प्रत्येक जिल्ह्यातून. आणि मधाचं गाव होणं म्हणजे काय होणं, एक तर पारंपरिक पद्धतीत तिथे मधपाळ असतात, तुम्हाला शुद्ध सेंद्रिय मध मिळतो. आणि दुसरं सगळ्या त्या गावाला एकूण आर्थिक चालना मिळते. आता मांगरचं उदाहरण घ्या, महाबळेश्वर हे पर्यटन स्थान आहे आपल्याला माहिती आहे. तर गेलं मांगर गाव झाल्यापासून 1.5 लाख पर्यटकांनी त्या गावाला भेट दिली. म्हणजे एकदा पर्यटक वाढले की मग तिकडे तुमची हॉटेल इंडस्ट्री वाढली, तुमचे टायर आणि दुरुस्ती मोटार दुरुस्ती ते झाले, तिथे हॉटेल आली, तिथे खाण्याचा व्यवसाय आला आणि लोकांना शुद्ध मध म्हणजे सगळ्या गावाचंच आर्थिक गणित हे बदलून जातं. एक दुसरं असं की एका मधपेटीतनं केवळ मध नाही तर मधापासूनची उपउत्पादनं आहेत ती जो त्या मधपेटीतनं मिळतात. जसं मेण आहे, नंतर रॉयल जेली म्हणून आहे, प्रोपोलिस आहे, हे सुद्धा जी उपउत्पादनं मधपेटी येतात त्यालाही बाजारात किंमत आहे. बरं. त्यामुळे हे खूप अर्थ मिळवण्याचं एक साधन मधमाशी पालन हा व्यवसाय होऊ शकतो. आणि त्याच्याबद्दलची जागृती करणं, ती योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, याच्यासाठी मंडळ खूप मोठ्या प्रमाणात काम करतं. निश्चितपणे. त्याच्यानंतर एक पुढचा विषय म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग हा विषय आहे. आपण ग्रामोद्योगाबद्दल आपण आता आमच्याकडे बरंच बोललो. पण खादी फॉर द नेशन असं जे सुरुवात सुरू झाली आणि आता ते खादी फॉर द फॅशन आणि खादी फॉर द ट्रान्सफॉर्मेशन या पोझिशन पर्यंत आलेलं आहे. तर खादी याच्या संदर्भामध्ये आपलं जो ट्रान्सफॉर्मेशनचा जो विषय आहे, कारण आपण पाहिलं की पूर्वी खादी जी होती ती थोडी जाडी भरडी होती. आता एकदम फाईन खादी आलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाला किंवा घातल्यानंतर ते समजत नाही की खरोखर खादी आहे की इतर काही वस्त्र आहे. तर याबद्दल काय आपल्याला थोडं सांगता येईल? एक तर 2014 पासून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी खादी हा विषय आणखी उचलून धरला. आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्या, रेमंड सारखा जी कंपनी आहे, हे रेमंड सुद्धा आता खादीची जॅकेट करायला लागली. आणि त्यांचा जो भर आहे मुख्य हा वर्षातनं एकदा तरी आपण खादी खरेदी केली पाहिजे. त्यामुळे त्यांनी 15 ऑगस्टला आवाहन केलं होतं, त्यांनी आता मध्ये पुन्हा आवाहन केलं होतं, तेव्हा प्रत्येक भारतीयांनी खादी वापरायला सुरुवात केली. कारण खादी आज एक ब्रँड बनलेला आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं खादीच्या कापडांमध्ये ते परिवर्तन होऊन ते अधिक चांगलं, अधिक टिकाऊ, हे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. आज मला सांगायला आनंद होतो की खादी वापरायचा अर्थ काय, ज्याला जमतंय त्यांनी कुर्ता, पायजमा, जॅकेट, साडी, ड्रेस सगळं वापरा, पण तुम्ही सुरुवात करा खादीचा रुमाल वापरून. ही तर प्रत्येक भारतीय म्हणजे उगाच एक असा लोकांचा समज आहे की खादी तुमची खूप महाग आहे. खादी महाग नाहीये तशी. आपली एक मानसिकता खादीकडे बघण्याची आपण बदलली पाहिजे. आणि सुरुवात तुम्ही खादीच्या रुमालानी करा. आणि गेल्या 5-10 वर्षांचा जर आपण जर सगळा रेकॉर्ड बघितला तर खादीचं 10 पटीने ज्याला आपण म्हणतो की विक्री झालेली, हा खूप मोठं एक परिवर्तन या देशात होतंय, ट्रान्सफॉर्मेशन होतंय. आणि अनेक लोकांना त्यातनं रोजगार मिळालेला आहे खादीमुळे. आणि त्याच्यात 90% महिला आहेत, हे मला सांगायला आनंद होतो. त्यामुळे आणि दुसरं की खादी या शब्दातच मी नेहमी सांगतो की खादी या शब्दातच एक गर्भितार्थ आहे. म्हणजे खादीचं इंग्रजीतलं स्पेलिंग आहे KHADI आहे. या प्रत्येकाला काही ना काहीतरी एक अर्थ आहे. जसं K स्टँड्स फॉर नॉलेज, ज्ञान पाहिजे तुम्हाला. H स्टँड्स फॉर ऑनेस्टी, तुमच्यात प्रामाणिकता पाहिजे. A स्टँड्स फॉर अलर्टनेस, तुम्ही कायम जागरूक असलं पाहिजे. D स्टँड्स फॉर डिसिप्लिन, अनुशासन, तुमच्या जीवनात अनुशासन पाहिजे. आणि शेवटचं इंटेग्रिटी, I म्हणजे तुमची विश्वासार्हता समाजातली. त्यामुळे हा खादी हा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, केवळ वस्त्र नाहीये, तो एक विचार आहे. आणि आपल्या जीवनात प्रत्यक्ष
वागण्याचा एक दृष्टिकोन आहे, ही दृष्टिकोन खादी देते. आणि पुन्हा ती पर्यावरणाचा मित्र आहे, पर्यावरण संतुलन राखते. म्हणजे खादीचा कपडा तुम्हाला थंडीमध्ये तुम्हाला उबदार वाटतो आणि उन्हाळ्यात त्यांनी उकडत नाही, तुम्हाला गरम होत नाही. गरम होत नाही. त्यामुळे हे खादीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे असा पर्यावरणाशी जोडलेला, आणि जेव्हा तुम्ही सूत कातता त्याला गांधीजी असं म्हणायचे की त्याला तुम्हाला मनाची एकाग्रता लागते, म्हणजे तुमचं मन सुद्धा त्याच्यात पूर्ण जातं. त्यामुळे आध्यात्मिकतेकडे सुद्धा ती एक खादी जोडलेली आहे. त्यामुळे एकूण एक माणसाच्या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही खादी देते. वेगळा दृष्टिकोन खादी देते. बरोबर, बरोबर बरोबर. आहे. आपण खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कामकाजाबद्दल वरवरची माहिती घेतली. खरं तर अजून बऱ्याच चर्चा करण्यासारखे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये गेलं तर प्रत्येक योजनेमध्ये जाता येईल आपल्याला. परंतु वेळेचा अभाव पाहता आपण शेवटच्या भागाकडे येऊया की आपल्याकडे मंडळाचं कामकाज आताच्या घडीला मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून व्यवस्थित आता कामकाज कसं व्यवस्थित होईल याच्याकरता प्रयत्न चालू आहे. तुमचं कर्मचारी वर्ग वाढवण्याकरता तुमचा हे सुरू आहे. तर मंडळाच्या भविष्यातल्या योजना काय आहेत? आणि एकतर आता आमच्या मंडळाने गेल्या वर्ष 2 वर्षात काही योजना सुरू केल्यात. एकतर विस पागे जयंती, त्यांच्या नावाने आम्ही जयंती सुरू केली. आमच्या मंडळाचा वर्धापन दिन 11 एप्रिल आमचा स्थापना दिन आहे, तो आम्ही सुरू केला. नंतर आम्ही मधुमित्र पुरस्कार सुरू केला. म्हणजे मधपाळ जे उत्तम मधमाशी पालन करतात त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातला एक एक मधपाळ, ज्याला आपण असं म्हणू, असा निकष लावलेले आहेत. तर आम्ही मधुमित्र मधुसखी पुरस्कार सुरू केला. नंतर उद्योग भरारी पुरस्कार सुरू केला. बरं. म्हणजे या पीएमईजीपी सीएमएजीपी ज्या योजना आहेत त्या योजनांमधनं कर्ज घेऊन जे यशस्वी उद्योजक झालेले आहेत त्या उद्योजकांना सुद्धा उभारी मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून आम्ही उद्योग भरारी पुरस्कार असाही सुरू केला. त्यामुळे ह्या ह्या हे आमचे काही उपक्रम झाले. आणखीन काही उपक्रम पुढच्या काळातले आहेत. ते एक तर खादी यात्रा, खादीबद्दलची एकूण जनजागृती, सगळेच उत्पादनं आहेत याबद्दल, आणि एक प्रबोधन असं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात खादी यात्रा काढणं. प्रत्येक विभागात 5-5, 6-6 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात खादी यात्रा काढणं असा एक उपक्रम आमच्या डोळ्यासमोर आहे. नंतर आहे खादी मित्र योजना. म्हणजे खादीचं काम ज्याला वाढवायचं आहे त्याला अनेक युवकांचा त्याच्यात सहभाग लागेल, नागरिकांचा सहभाग लागेल. तर ज्याला स्वयंसेवी पद्धतीत काम करायचं आहे त्याच्यासाठी खादी मित्र योजना अशी आम्ही पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. हा त्यातला दुसरा उपक्रम. तिसरा उपक्रम आहे, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मधक्रांती करण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी मधमाशी पालनाविषयीचे मेळावे, प्रदर्शनं असं पुढच्या काळात करणार आहोत. खादीची प्रदर्शनं ही पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात आम्ही करू. आत्ताच 2 ऑक्टोबर झाला, 31 डिसेंबर पर्यंत या खादी विषयाला सूट असते. आपण विकत घेऊ त्या 30% सवलत असते. नंतर पुढच्या काळात खादीची दुकानं, आज तुम्ही बघाल तर मुंबईत सुद्धा खादीचं अधिकृत असं मंडळाचं असं दुकान कुठेच नाहीये. तर अशी कल्पना आहे की पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात एक खादी विक्री केंद्र असावं, अशी एक कल्पना आहे. आणखी एक विचार मनात आहे की खादी महाराष्ट्रात एकेकाळी खादीच्या 72 संस्था होत्या ज्या खादी उत्पादन करत होत्या. आज ती संख्या कमी कमी होत चालली. त्यामुळे या सगळ्या खादी संस्थांचं सुद्धा पुनरुज्जीवन, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुनरुज्जीवित करायचं, त्यांना सशक्त करायचं, असाही पुढच्या काळात आमची एक योजना आहे. बिलकुल. मंडळी, आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाच्या अनेक मंडळ आहेत, महामंडळ आहेत, अनेक समित्या आहेत, बऱ्याच काही काही आहे. परंतु या समित्या नेमकं काय काम करतात किंवा ही मंडळ नेमकी काय काम करतात हे सर्वसामान्य लोकांना माहितीच नसतं. अशाच पद्धतीचं एक खादी ग्रामोद्योग मंडळ आपल्याला फक्त केवळ ऐकून माहिती असेल, कदाचित कदाचित माहिती नसेल. परंतु हे मंडळ नेमकं काय काम करतं, आपण या मंडळापर्यंत जाऊ शकतो, आपण त्या मंडळाकडे त्यांच्या योजना काय त्या जाणून घेऊ शकतो. आणि रवींद्र साठे यासारखे जे सभापती आहेत जे प्रोएक्टिव्हली या मंडळाकरता काम करत आहेत आणि त्यांनी मंडळाला जास्तीत जास्त जागृत करण्याचं काम किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेऊ शकतो. आपण मंडळाचे जे काही अनेक उपक्रम आहेत, अनेक योजना आहेत, त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये जी उन्नती साधायची आहे, आर्थिक उन्नती साधायची आहे, मग ती महिलांची असेल किंवा पुरुषांची असेल, कलाकारांची असेल किंवा कारागिरांची असेल, ही निश्चितपणे आपण साधू शकतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मधाचं गाव आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कसं होऊ शकतं आणि त्यातून आपण अधिक पैसे कसे मिळवू शकतो याचं देखील आपण या निमित्ताने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या आपण मंडळाला याच्या पुढील कामाकरता शुभेच्छा देऊया. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे आम्हाला जरूर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. व्हिडिओ लाईक करा आणि आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.